करी संतांचा. ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी अपुर्य. आता मद साई सकळ गोवा होनी. हे जे तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून करा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. अभंगाची भूमिका ज्यावेळेस नामदेव महाराजांना अभंग असं काम पडलं त्यावेळेस नामदेव महाराजच्या अगोदरची भूमिका सांगतात. पंढरपुरामध्ये पांडुरंग परमेश्वराच्या समोर महावैष्णवाचार्य ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग परमेश्वराच्या पंढरपुरात समोर आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि माऊलीला दर्शन घेतल्यावर दर्शन घेतल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याला म्हणू लागले की देवा, माझी अशी इच्छा आहे की चारिधाम तीर्थयात्रा करावी. देवाने सांगितलं काय बोले, तुम्ही ज्ञानाचे राजे आहेत, योग्याची माऊली आहेत, तुम्हाला चारधाम यात्रा करण्याची गरज नाही. म्हणजे माझी इच्छा अशी आहे की चारधाम यात्रा करावी. म्हणजे काय बोले करा, पण एकट्यानं नाही. म्हणजे मग मला असं वाटतंय की तुमच्या जवळ जे राहणारे लाडके भक्त आहेत तुमचे नामदेव महाराज, त्याला माझ्यासोबत घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. देवाचा चेहराच पडला महाराज. नामदेव महाराजाला घेऊन जायचं म्हणजे की देवाचा चेहराच खाली पडला. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, देवा तुम्ही एवढं दुःख का म्हणा लागले? नामदेव महाराजाला तुमच्यासोबत पाठवण्यासाठी का एवढा तुमच्या मनामध्ये खेद वाटतो? मी वेगळा आहे का तुमच्या इथे? म्हणजे नाही. ज्ञानदेवात्मा माझा, मी आणि तू एकच आहे, मग खेद का वाटतो? म्हणजे नामदेवाला झालाय तेव्हापासून पंढरपूर सोडलं, पुण्या देवाच्या पाया पडायला गेला, पंढरपूर सोडून गेलाच नाही. त्याला फक्त एवढंच माहिती, पांडुरंग परमात्मा विटेवरला आणि चंद्रभागेचं स्नान करणं, पुंडलिकाचं दर्शन घेणं आणि माझ्या रावळात येऊन भजन. त्यानं कोणती तीर्थयात्रा केली नाही. आणि मग तुमच्या सोबत गेल्यावर तर भूक लागल, तहान लागल, जेवण लागल, त्याला काय काय अडचणी येतात. आणि तुम्ही ज्ञानीयाचे राजे, दुसरी गोष्ट तुम्ही योगी आहे. तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही योग रूपाने तुमचं जर योग आहे तर थांबू शकसाल. पण याला तसं ज्ञान नाही, याला फक्त भक्ती माहित आहे आणि भक्तीच्या जोरावर माझ्यासोबत राहतात. देवाला विनंती केली, सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, देवा नामदेवा विचारा. नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्यांकडून नामदेवाला विचारलं, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज तुमच्या संगतीची इच्छा करतात, तीर्थयात्रेत जायचं म्हणतात, चारधाम करून यात्रा यावं, पण तुम्ही संघटित पाहिजे. नामदेव महाराज म्हणले, देवा तीर्थयात्रा केल्या, कोण्या देवाचं दर्शन जोडू नये म्हणले? कोणाचं दर्शन घडते का? ज्यानं जरा चारधाम केल्या तर तेल माहिती आहे. कोणाचं दर्शन 25 फुटाहून, कोणाचं 50 फुटाहून, कोणाचं 10 फुटाहून दर्शन नाही. 10 फुटाहून कोणता कोणता देव दिसत नाही. इकडे पैशावाला देव आहे, पैशावाला देव म्हणतो कधी नाव सांगत.
पैशावाला देव दिसतच नाही. तिथं एवढं वैभव मोठं आहे त्याचं, पण त्याच्याजवळ लाईट नाही, तिच्याजवळ दिवा लागेल. आणि दिव्यान तो आहे का नाही उभा हे वेळ लागत नाही. दर्शन 50 फुटावर. नामदेव महाराज म्हणले आता सांगा तुम्ही देवा, इकडं तिकडं जाऊन काय करा, आंघोळी करायला तुम्हाला माहित आहे, म्हणजे कुठे जाऊन बुडलं तर काय काय फायदा होणार आहे. तीर्थात पाणी आहे पण चंद्रभागे सारखं तीर्थ नाही. कोण्या गंगेला जा म्हणले, कोणाचं बर्फाचं पाणी येईल, कोणतं सांडवणीचं पाणी येईल, कोण्या कारखान्याचं पाणी येईल, चंद्रभागेसारखं निर्मळ पाणी नाही, पवित्र तिथं नाही. तिथे जाऊन काय फायदा आहे तेव्हा मग कुशाल पाठवता तुम्ही. एक अभंग लिहिलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थात काय धोंडा आणि पाणी, दगड आणि पाणी तीर्थात, आणि देव ते दुसरीकडे नाही. सज्जन माणसाला फक्त पांढरा परमात्मा एकच विटेवर आहे, त्याचं दर्शन पायावर मस्तक ठेवू नये. कोणाचं फक्त एकच देव. तुम्ही भारतात हिंडले का नाही हिंडले पण माहित नाही, पण ज्याला हिंडले ते अनुभव आहे. भारतभर हिंडले तर 2 ठिकाणी दर्शन घेता येते, मस्तक पायावर मस्तक ठेवून. एक तर पांढरा परमात्मा जवळ आणि दुसरं आनंदित ज्ञानेश्वर माऊलीच्या समाज. 2च ठिकाण. दुसरीकडे कुठे जा तुम्ही, किती तीर्थयात्रा करा, काही काही देव तर असं येतं पैसे दाखवले तर उघडतात, म्हणतात देव सोरे, म्हणजे झोपायला देव म्हणतात. आता देव झोपते का, स्पर्धा लावून घेतात. आणि 100ची नोट दाखवली म्हणतात उठले. आता 100च्या नोटवर जर देव उठत असत, कागदाच्या तरी खोट्या, किती आवड आहे मला. मग आता सांगा तुम्ही नामदेव महाराज म्हणायला लागले देवाला देवा आता कसं करू. इथं तुमच्याशिवाय मला काय आवडत नाही, इथं चंद्रभागा नाही, इथं वैष्णवाचा मेळ नाही, इथं कीर्तन भजन नाही, तिथं जाऊन मी करू तरी काय. इथं सगळं आहे महाराज. कुठं पंढरपुरात रंग भरे कीर्तनात Thank you.